शेतकरी बांधवांनो नमस्कार. परत एकदा नव्या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. शेतकरी बांधवांनो, ह्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला 100% अतिशय चांगलं पैसा करून देणारं पीक म्हणजे कोथिंबीरचं पीक घ्यायचं आहे. तर कोथिंबीरचं पीक घेत असताना आपल्याला पूर्व मशागत करत असताना एकरी आपल्याला 2 बॅग सुपर फॉस्फेट टाकायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 4 बॅग संवर्धन टाकायचं आहे. अतिशय चांगल्या प्रकारची मशागत करून आपल्याला त्या ठिकाणी कोथिंबीरीची पेरणी करायची आहे. तर आपल्याला कोथिंबीरीचं उत्पादन घेत असताना आपल्याला कोथिंबीर म्हणजे धना हे एखाद्या चांगल्या कंपनीचं आपल्याला खात्रीशीर बियाणं घ्यायचं आहे. आणि धना घेतल्यानंतर त्याच्या 2 पाकळ्या करायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला ते पाण्यामध्ये भिजू घालायचं आहे. आणि त्याच पाण्यामध्ये आपल्याला ट्रायकोडर्मा वापरत असताना त्याच्यामध्ये 2 प्रकार येतात. तर ट्रायकोडर्मा विरिडी आणि ट्रायकोडर्मा हर्जेनियम. तर ट्रायकोडर्मा हर्जेनियम आपल्याला वापरायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला फ्लोरा ही पावडर वापरायची आहे. आणि ते आपल्याला 8 ते 10 तासापर्यंत रात्रभर भिजू घालायचे. आणि भिजू घातल्यामुळे शेतकरी बांधवांनो आपला धना 5 ते 6 दिवस अगोदर त्याचे उगवण चांगल्या प्रकारे होणार आहे. एकसारखी उगवण होणार आहे आणि मरसुद्धा होणार नाही. आणि एकसारखी वाढ झाल्यामुळे तुमच्या बाणाला बाजारभाव चांगला भेटणार आहे. त्यानंतर आपल्याला धना शेतकरी मित्रांनो स्प्रिंकलर करायचा आहे. माझ्या पाठीमागं बघू शकताय अशा प्रकारे आपल्याला स्प्रिंकलर धना करायचा आहे. त्याच्यामुळे उन्हाळ्या दिवसात त्या ठिकाणी गारवा राहणार आहे आणि कोथिंबीरीची अतिशय चांगल्या प्रकारे वाढ होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो आपल्याला त्या ठिकाणी कोथिंबीर साधारण 15 ते 20 दिवसाची झाली असताना आपल्याला त्या ठिकाणी 24-24 आणि युरिया एकत्र करून 24-24 तुम्ही एकरी 1 बॅग आणि युरियाची 1 बॅग त्या ठिकाणी टाकायची आणि आपल्याला स्प्रिंकलरनं पाणी द्यायचं आहे. कोथिंबीरचे जोरदार फुटवे निघणार आहेत, वाढ चांगली होणार आहे. आणि कोथिंबीरची काडी एकदम मजबूत होण्यासाठी, पानाची ग्रीनरी चांगल्यासाठी, लांबी रुंदी वाढण्यासाठी, पानाला चमक चांगल्या प्रकारे येण्यासाठी आपल्याला एकच फवारणी घ्यायची आहे. त्याच्यामध्ये आपल्याला वातावरण जर चांगलं असेल कीटकनाशक बुरशीनाशक घ्यायची अजिबात गरज नाही. फक्त आपल्याला 1-2-3 प्रोडक्ट घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला 19-19 3 ग्रॅम घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला KG हे प्रोडक्ट 2 मिली घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये झिंक 1 ग्रॅम घ्यायचं आहे आणि ग्रोस्टीम 1 मिली घ्यायचं आहे. तर अशी एकच फवारणी घ्यायची आहे. एकाच फवारणीमध्ये अतिशय 1 नंबरचा धना कोथिंबीर तुमची तयार होणार आहे. आणि 100% शेतकरी मित्रांनो कोथिंबीर तुम्हाला सोन्याच्या भावात विकली जाणार आहे. धन्यवाद.